नमस्कार मंडळी, मी स्मिता. मी काय सारखी देवळातच जाते असं नाही बरं का. मैत्रिणींबरोबर एन्जॉयमेंट पण भरपूर असते. आम्ही दीड महिन्यापूर्वी जापनीज गार्डन आपली पु ल देशपांडेंची बरं का, तिथं गेलो होतो. आता तुम्ही म्हणाल जापनीज काय आहे इथे पुण्यामध्ये? तर जापनीज कन्सेप्ट असा आहे की तिथे तुम्हाला गार्डनमध्ये गेल्यावर नैसर्गिक शांतता लाभली पाहिजे आणि स्पिरिच्युअल फिलिंग आलं पाहिजे बरं का. तर त्यासाठी ते अकृत्रिमता ठेवतात, सहजता, साधेपणा आणि निसर्गाशी मेळजोळ म्हणजे डोंगर, नद्या, जंगल याला इमिटेट करतात मिनिएचरमध्ये. म्हणजे मिनिएचर धबधबा बरं का, नंतर तलाव आणि सगळी बाउंड्री आहे ना बागेची ती मोठमोठ्या झाडांची आहे, त्यामुळे आपण जंगलात असल्यासारखं वाटतं. आणि ती जी वॉटर बॉडीमधली आहे तलाव, त्याच्यात एरवी कारंजे असतात बरं का. आम्ही गेलो तेव्हा नव्हते, पण त्याच्या भोवतीनं फिरायची एक मजा आहे. आणि शिवाय त्या चालताना सुद्धा ना मस्त बांबूचे असे पूल केलेले आहेत, बरेच सारे ओहोळ आहेत. इतकं सुंदर वाटतं ना. बघा आणि सांगा हा मला. आम्ही आलो आहे ओखायामा गार्डन म्हणजे पु ल देशपांडे गार्डन. एक झाडाने तर इतकं खुश करून टाकलं आहे काय सांगावं. शूटिंग सुरू झाली, गर्द झाडी आहे. एंट्रीलाच आणि काय मस्त झाडी आहे खरंच. वाहन तर चांगला मोठा आहे, पलीकडं पण वाहनं लावता येतात. खूप जागा आहे, कार पार्किंग वेगळं आहे. पलीकडे मुलांचे खेळ आहेत. तिकीट गाडी बसायला जागजागी मस्त सोय आहे बरं का. सगळीकडे मस्त सोय आहे. अशी होतं बघ किती छान आल्या आहेत ना. म्हणजे हे बघ असं म्हणजे हां हां हे जरा मोठं पाण्याचा ओहो. उन्हाळ्याच्या कावळ्यांच्या अंघोळी चालल्या. ते बसायचं ना इतकं मस्त आहे. सगळ्याजणी कशा बघा. मैं तेरे मोबाइल में बना के देता हूँ, इधर खड़े बघितलं. थांब की
स्वाती आज कारंजे बंद आहे, नाही तर इथं कारंजे असतात. कलरमध्ये असतील तर संध्याकाळी झाल्यावर ते मस्तपैकी पाण्यात पाय घालून बसायला इथं बाकडी पण आहेत. बाकड्यावर बसून मस्त पाण्यात पाय घालता येतील. मी आपले बाकड्यावर बसून पाय सोडलेले आहेत. पायाचे फोटो तुझा पण काढते. सेल्फी तुझा तू काढ ना असा. त्यांना काढायला सांगूया. सगळे पाण्यात पाय घालून बसलेत बरं. मस्त मजा येते. वा मस्त पिवळी गवत फुलं आहेत. हा वरून सगळा गार्डनचा व्ह्यू बरं का. वरून पूर्ण गार्डनचा व्ह्यू दिसतो या पॅगोडामध्ये. या बागेत पाण्यात पाय सोडून बसायची मजा फार आहे. सगळीकडे हा नाला फिरवलाय. गेटकडे गाडीवरचं खाणं नको, मग 10-15 मिनटं चालावं लागलं. मोदकला सांगतावर कामची